चंद्रपुर में महाकाली के चैत्र यात्रा की शुरुआत चंद्रपुर की देवी महाकाली यात्रा की घटस्थापना। चंद्रपुर की देवी महाकाली यात्रा की घटस्थापना 3 अप्रैल गुरुवार को होकर यात्रा शुरू हुई है। महाकाली की यात्रा चैत्र शुद्ध षष्ठी से वैशाख पूर्णिमा तक चलती है। इस माह में 4 राज्य से लाखों भक्त चंद्रपुर में माता महाकाली के दर्शन के लिए आएंगे। चैत्र नवरात्र उत्सव में मराठवाड़ा से सबसे ज्यादा भक्त दर्शन के लिए आते हैं। यात्रा में बड़ी भीड़ होकर चंद्रपुर की गर्मी को ध्यान में लेकर मंदिर में मंडप, पेयजल, स्वास्थ्य निवास, शौचालय की व्यवस्था मंदिर में व्यवस्थापन और जिला प्रशासन, जिला पुलिस, मनपा प्रशासन ने की है। घटस्थापना के बाद महाआरती के बाद मंदिर में भक्तों के दर्शन का प्रवेश शुरू हुआ है। आज षष्ठी, आज घट बसलेला आहे देवीचा, महापूजा झालेली आहे, आरती झालेली आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणी मराठवाडा, आंध्र जलगतचे लोक मराठवाड्यात जास्ती भाव प्रमाणात येतात। त्याचप्रमाणे लोकांच्या रांगेची सोय, आणखी थंडे फवारे त्यांच्या रांगेमध्ये उभे राहण्यासाठी व्यवस्थित सोय केलेली आहे। मंडप टाकलेला आहे, त्यांना प्यायच्या पाण्याची सोय, आणखी ते राहायची सोय देवस्थानाकडून चांगल्या प्रकारे केलेली आहे। त्याचप्रमाणे प्रशासनाने पण चांगला परिसर साफ केलेला आहे। त्यावेळी जास्ती परिसर यात्रेमध्ये वापरता येईल। त्याचप्रमाणे आखरी नवरात्राचा आखरी दिवस म्हटलं तर चैत्र पौर्णिमा हनुमान जयंतीला आपला महाअभिषेक होता, त्यानंतर आरती होते, त्यानंतर घट उठते, अशी या नवरात्राची समाप्ती होते। माझं नाव पूजा योगेश बनसोडे आहे। मी मुंबईमधून येते माईच्या दर्शनासाठी। आम्ही खूप म्हणजे लहानपणापासून येतो, आमच्या आई वडिलांपासून येतो आम्ही, आणि इथं आम्हाला खूप श्रद्धा भेटते त्याच्यामध्ये। आणि माईची जी श्रद्धा आहे आमच्या पाठीमागं खूप चांगली आहे। त्याच्यामध्ये माई एकदम द्रुपद माईच्या याच्यामध्ये म्हणजे कुणाला अनुभव होणार नाही, पण जिथं जे पण मागेल ते माई देते म्हणजे कशी पण काय पण करून देते। माय आहे म्हणून आमचं सर्व चांगलं आहे। म्हणून आम्ही मुंबईवरून हर वर्षी म्हणजे दर वर्षातून 2दा-3दा तरी आमच्या इथं चक्रा असतातच माईच्या याला दर्शन घ्यायला। मी साईनाथ हनुमंतराव खंडेर आहे। मूळ राहणार नांदेड जिल्हा बिलोली तालुक्यातून आलेला आहे। इथं आमचे आई वडील, आजोबा, आजी वगैरे सर्वजण इथे येत होते। इथल्या देवीचं दर्शन झाल्यानंतर आमच्याकडं भरपूर काही चांगले गोष्टी घडत असतात, आणि दर वर्षातून कमीत कमी 4 ते 5 वेळेस आम्ही इथं देवीच्या दर्शनासाठी येतो। इथं आल्यानंतर मन समाधान झाल्याशिवाय जात नाही। सगळे काही गोष्टी चांगल्या पद्धतीने